नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणातील अकार विल्हे या घटकाचा अभ्यास करणार आहोत. कृतीपत्रिकेत अकार विल्हे किंवा भाषिक खेळ यापैकी कोणत्याही एका घटकावर 2 गुणांसाठी कृती विचारले जाते. या दोनपैकी प्रथम आपण अकार विल्हे या घटकाचा अभ्यास करणार आहोत. पण त्याआधी आपल्याला काही मूळ घटकांची उजळणी करावी लागेल. बालवर्गात गेल्यावर आपण अ, आ, इ, ई, क, ख, ग, घ ही मुळाक्षरे प्रथम गिरवायला वाचायला शिकतो, कारण मराठी भाषेची ही मुळाक्षरे आहेत. प्रत्येक भाषेचे मूलध्वनी असतात. जसे इंग्रजी भाषेत ए टू झेड असे मूलध्वनी आहेत, तसे मराठी भाषेत अ ते ज्ञ असे मूलध्वनी आहेत आणि याच मूलध्वनींना वर्णमाला असे म्हणतात. तुम्हाला बऱ्याच वेळेला जर सांगितलं ए टू झेड पर्यंत म्हणून दाखवा, तर तुम्ही पटापट ए बी सी डी झेड पर्यंत म्हणून दाखवतात. आणि तेच जर अ ते ज्ञ पर्यंत तोंडी म्हणून दाखवा असं सांगितलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं ही वर्णमाला पाठ नसते. आणि म्हणून मराठी आपली मातृभाषा आहे आणि मराठीतील हीच मुळाक्षरे मूलध्वनी आपले पाठ असणं फार गरजेचे आहे, आवश्यक आहे. तुम्ही ती पाठ करून ठेवा. मूलध्वनींनाच वर्णमाला असे म्हणतात. ही वर्णमाला 3 विभागात विभागली गेलेली आहे: स्वर, स्वरादी आणि व्यंजने. स्वर पूर्वी 10 स्वर मानले जायचे, पण त्यामध्ये आता रू, या आणि अ या 3 नवीन स्वरांची भर पडल्यामुळे असे या ठिकाणी 13 स्वर झालेले आहेत. पूर्वी अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ आणि औ ही फक्त 10 स्वर आपण मराठीमध्ये मानायचो. पण बऱ्याच वेळेला आपण काही इंग्रजी शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये लिहिताना बोलताना जसेच्या तसे घेतो. उदाहरणार्थ बॅट. मग बॅट हा शब्द उच्चारल्यावर या स्वराचा उच्चार होतो. त्याचप्रमाणे डॉक्टर हा शब्दही आपण इंग्रजीतला जसाचा तसा मराठी भाषेमध्ये वापरतो. मग डॉक्टर हा शब्द उच्चारल्यावर या स्वराचा त्या ठिकाणी उच्चार होतो. आणि म्हणून रू, या आणि हे 3 स्वर मिळून असे मराठी वर्णमालेमध्ये आता एकूण 13 स्वर मानले जातात. स्वरादी 2 आहेत. म्हणजे अनुस्वार आणि आहा म्हणजे विसर्ग असतो. व्यंजन जे आहेत त्या व्यंजनांचे 5 वर्ग केलेले आहेत: क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग आणि प चा वर्ग. आता या वर्गातील व्यंजन आपण पाहू. क, ख, ग, घ, ग, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, क्ष, ज्ञ ही आपल्या मराठी वर्णमालेतील व्यंजने आहेत. आपण या व्यंजनांचा अभ्यास करून किंवा व्यंजनांचा उपयोग करून, वापर करून आपण बालवाडीत, पहिलीत, दुसरीत 12 खडी शिकलो. पण स्वर वाढल्यामुळे आता त्या 12 खडीची 14 खडी झालेली आहे. ती 14 खडी क ची या ठिकाणी मी बोर्डवर लिहिलेली आहे. अशी क पासून ञ पर्यंत प्रत्येक व्यंजनाची ही 14 खडी आपण तयार करू शकतो. बघा, क ची 14 खडी आपण वाचूया. क, का, की, की, कु, कु, के, क्या, कै, को, का, कौ, कम, कहा. हे 2 स्वर वाढल्यामुळे क्या आणि क हे 2 स्वर वाढल्यामुळे 12 खडीची आता 14 खडी झालेली आहे. आता आपण आकार विल्हे म्हणजे काय हे पाहूया. त्याआधी बोर्डवर मी मुद्दामूनच इंग्लिशमधील अल्फाबेटिकल ऑर्डरचं एक उदाहरण लिहिलेलं आहे, कारण इंग्लिशमध्ये ही कृती तुम्ही बऱ्याचदा सोडवलेली आहे, लिहिलेली आहे. 4 शब्द मी या ठिकाणी लिहिलेले आहेत.
आणि हे 4 शब्द आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरने लिहिताना आपण ABCD असं म्हणत जातो आणि मग यातलं पहिलं जे अक्षर आहे जे आधी आलं असेल ते आपण लिहून तो शब्द आपण लिहून बाकीचे त्या पद्धतीने लिहित असतो. उदाहरणार्थ या ठिकाणी ABCD सी आधी येतो म्हणून कॅट हा शब्द आपण घेतला, सी नंतर ई येतो म्हणून एलिफंट शब्द घेतला, नंतर एल येतो म्हणून लायन शब्द घेतला आणि नंतर टी येतो म्हणून टायगर शब्द हा शौकी लिहिला. याच पद्धतीने आपल्याला मराठीतील आकार विल्हे हा घटक सुद्धा करायचा आहे, अभ्यासायचा आहे. स्वरांच्या व स्वरयुक्त व्यंजनांच्या ठरलेल्या योग्य क्रमाला आकार विल्हे असे म्हणतात. त्याची उदाहरणं या ठिकाणी मी लिहिलेली आहेत. पहिलं उदाहरण पहा. कुमार, कौशल, कमल, किसन हा 4 शब्दांचा गट मी या ठिकाणी लिहिलेला आहे, पण यांचा क्रम जो आहे तो चुकीचा आहे. आता या ठिकाणी पहिलं अक्षर जर पाहिलं आपण तर ते पहिलं अक्षर जरी क असेल पण मात्र 14 खडीप्रमाणे त्यांचा क्रम बदलेल. मग तो 14 खडीप्रमाणे क्रम आपण लावूया. म्हणून पहिला शब्द येईल कमल, दुसरा शब्द येईल किसन, तिसरा शब्द येईल कुमार आणि चौथा शब्द येईल कौशल. हा योग्य क्रम आहे, यालाच आकार विल्हेनुसार क्रम लावणे असे म्हणतात. त्यानंतर दुसरं उदाहरण पहा. उषा, अमर, अंकुर, ओंकार. या ठिकाणी आपण अ, आ, इ, ई याप्रमाणे जर त्या ठिकाणी क्रम लावला तर अमर हा शब्द पहिल्यांदा येईल, त्यानंतर उषा, त्यानंतर ओंकार आणि त्यानंतर अंकुर हा शब्द येईल. अशा प्रकारे वर्णमालेच्या ठरलेल्या क्रमानुसार अक्षरांचा किंवा शब्दांचा जो क्रम लावला जातो त्यास आकार विल्हेनुसार क्रम असे म्हणतात. मित्रांनो, समजलं मग तुम्हाला आकार विल्हे म्हणजे काय आणि कशा पद्धतीने ही कृती करायची आहे हे तुम्हाला समजलंच असेल. आता याला और दुसरी एक कृतीपत्रिकेत जी कृती विचारली जाते ती म्हणजे भाषिक खेळ. एकतर आकार विल्हे विचारली जाईल किंवा भाषिक खेळ, कोणतीही एक कृती 2 गुणांसाठी. भाषिक खेळची काही उदाहरणं मी या ठिकाणी लिहिलेली आहेत. ज्याप्रमाणे कृतीपत्रिकेत ती उदाहरणं विचारली जातात त्याप्रमाणे या ठिकाणी ती उदाहरणं मी घेतलेली आहेत. बघा, पहिला गट. गाणारा, खाणारा, जाणारा, येणारा. आता या वरील शब्दातील शेवटची नारा ही जी अक्षरे आहेत ती समान असल्यामुळे नाद निर्माण झाला आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा असला तरी ते एका विशिष्ट गटात एकत्र येतात. असे असंख्य शब्द भाषेत आहेत. असे नादमय शब्द उच्चारल्यामुळे एक प्रकारची भाषिक गंमत त्या ठिकाणी येत असते. दुसरं उदाहरण पहा. मधल्या चौकटीमध्ये अळ लिहिला आहे आणि त्याच्या 4 बाजूंना वेगवेगळे अक्षर लिहिलेली आहेत. मग ते अक्षर आणि चौकटीतलं अक्षर मिळून शब्द तयार करायचा आहे. ही पण भाषेची एक गंमतच आहे, भाषिक खेळच आहे. या ठिकाणी कृतीपत्रिकेमध्ये अशा पद्धतीने कृती विचारली जाते. या ठिकाणी 4 शब्द लिहायचे आहेत आपल्याला तयार करून. ते शब्द कसे तयार करणार? खेळ, वेळ, मेळ, भेळ असे 4 शब्द 2 गुणांसाठी आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतर आणखीन एक उदाहरण लिहिलेलं आहे मी. उदाहरण आहे शब्द तयार करा. कर हा एक शब्द मी चौकटीत लिहिलेला आहे. त्याच्या 4 बाजूंना शब्द लिहिलेले आहेत. तो शब्द आणि चौकटीतला शब्द मिळून 4 शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. मग ती कशी तयार होतील पहा. उदाहरणार्थ सुधाकर, मधुकर, दिवाकर आणि दिनकर. या पद्धतीने हे 4 शब्द या ठिकाणी लिहायचे आहेत. अशा प्रकारे हे जे शब्दांचे सगळे गंमत आहे, सगळे जे खेळ आहेत याला भाषिक खेळ असं म्हणतात मित्रांनो. अशा प्रकारे आपण आज आकार विल्हे व भाषिक खेळ हे घटक उदाहरणासह अभ्यासले. मी आशा व्यक्त करते की दोन्ही घटक तुम्हाला व्यवस्थित समजले असतीलच. पण जरी काही शंका असेल तर मला जरूर विचारा. या कृतीवरचा स्वाध्यायाचा फोटोही मी तुम्हाला पाठवित आहे. तो तुम्ही व्याकरणाच्या वहीमध्ये सोडवा. पुढच्या व्हिडिओत आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.